आणि व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं आपण पुन्हा एकदा कुणबी चषकाच्या वतीने करूयात हार्दिक सहर्ष स्वागत। आणि त्याचबरोबर काल होळी झाली, आज धुलीवंदन आहे। धुलीवंदनाच्या दिनाच्या संपूर्ण सर्वांना खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा। आणि सगळ्यात मॅच कडे जिथे आपल्याला पाहायला कसायला टीम बांधारे त्यांच्या विरुद्धमध्ये टीम पनलगर खेळण्यासाठी सज्ज झाला। टीम बांधारे संघाने टॉस विन घेतलाय। फील्ड फर्स्ट पहिला बॉल अगदी पाहायला गेलं तर चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळाला आणि अगदी कव्हरच्या दिशेने तो ढकलून काढला आणि पहिल्या बॉल वरती दोन्ही बॅटरने आपला एंड चेंज केला। स्ट्राइक रोटेट झाली आणि एक सिंगल आपल्याला इथे अर्जित करताना पाहायला मिळते। आघाडीची जोडी प्रारंभिकची जोडी आपल्याला मैदानाच्या दिशेने जायला पाहायला मिळाली, ती म्हणजे टीम पनलगर संघाकडून साहिल आणि त्याचबरोबर अनिकेत आपल्याला कलपट्टीवरती पाहायला मिळतील। षटकातील दुसरा बॉल ऑन ट्रॅक वरती बांधारे एक्सप्रेस ऑन ट्रॅक वेगानं या वेळेला बांधारे एक्सप्रेस सुटताना वाया वेळेला टप्पा पडल्यानंतर बराचसा वेग आहे ना तो त्याने धारण केला गेला आणि एक डॉट बॉल आपल्याला मैदानाच्या आत येताना पाहायला मिळतोय। ज्या वेळेला षटक क्रमांक पहिले चालू आहे मैदानाच्या आत, दोन खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील, एक वाईल्डिश लॉंग ऑन आणि त्याचबरोबर आपल्याला डीप स्कोर रिजनला हा खेळाडू मैदानाच्या 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील। पहिलं षटक चालू आहे, दोन बॉलचा खेळ झाला, टीमची धावसंख्या आपण पाहतोय एक। षटकातील पुढचा बॉल याही वेळेला आक्रमण केलंय, टायमिंग प्रॉपर नाहीये, एलिव्हेशन गाठला होता, डिस्टन्स कव्हर केलं नाही। पहिला धक्का, आता अनिकेतला मैदानाच्या बाहेर जावं लागेल। विकेटचं पतन पहिला धक्का आजी आतापर्यंतचा विचार केला पाहायला मिळाला तर मग पहिल्या षटकामध्ये प्ले येताना पाहायला 3 बॉलचा खेळ झालाय, एक धावसंख्या पाहायला मिळते, 1-1 सध्याची परिस्थिती। आणि आता तिसऱ्या क्रमांकावरती एक ऑलराऊंडर खेळाडू, चांगला क्वालिटीचा प्लेयर सचिन करकरे आपल्याला स्ट्रायकिंग एंडला येताना पाहायला मिळते। पिंटू आता स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतील। पहा या वेळेला बॉलचा वेग पहा, अक्षरशः गोखणारी गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आत येताना पाहायला मिळते। ज्या वेळेला टप्पा पडल्यानंतर बराचसा वेग सातत्याने आपल्याला धारण करताना पाहायला मिळते आणि त्या कारणाने संपूर्ण हंगामामध्ये या मानगाव तालुका टेनिस क्रिकेट पटलावरती या गोलंदाज अगदी नाव आपल्याला मोठ्या उंचीवरती आपल्याला जाताना पाहायला मिळालं। अगदी 10वी मधला खेळाडू, अगदी वय वर्ष 16 आणि वय वर्ष 16 मध्ये अगदी चांगली कामगिरी करतोय। याही वेळेला टप्पा पडल्यानंतर आपण विचार केला तर मग समोरच्या दिशेने केलेला फटका आणि लॉंग ऑफला हा बॉल ट्रॅव्हल झाला आणि एक सिंगल आपल्याला मैदानाच्या देताना पाहायला मिळाली। सिंगलने टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली म्हणजे 2 या आकड्यावरती। पहा या गोलंदाजाचं कौतुक करावं यासाठी ज्या पद्धतीने टीम बांधारे संघ यंदाच्या हंगामामध्ये असोसिएशन मध्ये तब्बल 13 फायनल त्यांच्या नावावरती राहिल्या। लखपती संघ म्हणून देखील आता या संघाची ओळख निर्माण झाली आहे या हंगामामध्ये। याही वेळेला बॅटची गडा घेतली पाठीमागच्या दिशेने नितेश पाहायला मिळालं होतं, थोडासा खराब आपल्याला फेकी पाहायला मिळाली। ज्या वेळेला गॅदर चांगलं गेलं होतं त्याच्यानंतर मग बॉलिंग एंड वरती डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न राहिला होता, त्याच्या वेळी तो डायरेक्ट हिट झाला नाही आणि या बॉल वरती आपल्याला 2 धावा इथे अर्जित करताना पाहायला मिळाला। बघता षटक क्रमांक पहिला इथे संपू शकेल। एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर बॅटिंग करत असताना टीम पनलगर संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 4 या आकड्यावरती आपल्याला टीमची धावसंख्या इथे पाहायला मिळणार आहे। अजूनही 18 बॉलचा खेळ आता इथे बाकी आहे। हा एक संघ म्हणजे बांधारे संघ अक्षरशः पहिल्या मॅच मध्ये सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला टीम नावे या संघाला पराभूत करून इथे आपल्याला येताना पाहायला मिळतो। पण नावे संघाचा विचार केला तर सातत्याने मोठी स्टारकास्ट असलेला संघ आपल्याला पाहायला मिळतो। मग महेंद्र असतील, परशा असतील, रोहित असतील, भावेश असतील, शुभम असतील, बरेचसे नामवंत खेळाडू आहेत आणि त्या संघाला अगदी पहिल्या मॅच मध्ये
पराभवाची धूळ चाटली गेली आणि त्यानंतरला मग या दुसऱ्या फेरीमध्ये त्यांचा प्रवेश आपल्याला पाहायला मिळाला. तर टीम पनवेलकर संघाचा विचार केला तर मग टीम योगेश 11 अंबारले संघाला त्यांनी मैदानाच्या बाहेर पाठवलं, या स्पर्धेच्या बाहेर पाठवलं आणि दुसऱ्या फेरीमध्ये तेही दाखल झालेत. षटक क्रमांक दुसरा बॉन ट्रॅक वरती रोहन आपल्याला पाहायला मिळते. रोहन दसाडे आता षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी सज्ज होतील. षटक क्रमांक 2 मधील पहिला बॉल राईट मोर द विकेटने ऑन अ ट्रॅक आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी आहे ना ती आपल्याला कमी होताना पाहायला मिळाली आणि त्या कारणाने पिंटू यांचा प्रहार ऑनसाइडला खेळण्याचा राहिलं होतं. त्या कारणाने आपल्याला एक डॉट बॉल आपल्याला मैदानाच्या देताना पाहायला मिळेल. डॉट बॉल आला आणि आता कुठेतरी टीम पनवेलकर संघ संकटामध्ये आपल्याला अगदी पहिल्या 7 बॉलवरती सपडताना पाहायला मिळेल. ज्या पद्धतीची सुरुवात टीम पनवेलकर संघाला पाहिजे होती ती अद्यापर्यंत इथे मिळाली नाहीये आणि टीमची धावसंख्या थांबली ती म्हणजे 4 या आकड्यावरती. 7 बॉलचा खेळ झालाय आणि 4 धावसंख्येवरती टीम पनवेलकर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला धक्का आता मैदानाच्या बाहेर गेलाय. याही वेळेला आक्रमण करायचं होतं, डीप मिडविकेट दिशेने बॉल पाठवायचं होतं. त्यावेळेला स्कोर लागला असलेला खेळाडू आपल्याला अमित पाहायला मिळतील आणि अमितने चांगली फेकी केली. अगदी डायरेक्ट बॉल आपल्याला गोलंदाजच्या हातामध्ये येताना पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर मग एक सिंगल ती सुद्धा आता कंप्लीट झाली आहे. सिंगलने टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते म्हणजे 5 याकडे वरती आपण टीमची धावसंख्या ही अद्यापर्यंत पाहतोय. षटकातील पुढचा बॉल असणार. बॉल क्रमांक आपल्याला पाहायला मिळतो तो 3. 4 षटकांची लढत आहे. याही वेळेला पहा काय टप्प्यावरती अगदी परफेक्ट व्हाईट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. ज्या वेळेला शरीर यष्टीपासून दूर ठेवण्याचा बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या कारणाने जो खेळाडू आपल्याला साहिल पाहायला मिळतो ना, हा साहिल मागच्या मॅचचा हिरो होता. त्याने मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती, परंतु याही मॅच मध्ये आता साहिलला चांगली कामगिरी करावी लागणार आहे टीम पनवेलकर संघासाठी. 3 बॉलचा खेळ झालाय. हा बॉल क्रमांक 14. चौथा बॉल यावेळेला बराचसा बाहेर आपल्याला पाहायला मिळाला. पहा अँगलने जो विचार केला नंतर मग बाहेरच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला आणि त्याचबरोबर गोपाळ सरांचा इशारा आलाय व्हाईट बॉलचा. आणखीन एक अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये आता टीमची धावसंख्या आपल्याला जोडताना पाहायला मिळते. जाऊन पोहोचली म्हणजे 6 या आकड्यावरती आपण टीमची धावसंख्या पाहतोय. दुपारच्या सत्रामधील ही विनर वर्सेस विनर आपल्याला मॅच पाहायला मिळते, परंतु याच्यानंतर देखील ही चांगली मॅच आहे. टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर. त्याही वेळेला पहा कॅच घेण्याच्या प्रयत्नाच्या नादामध्ये आपल्याला हा बॉलचा विचार केलात ना तर मग अगदी तिथे अडवला गेला की नाही ते पाहायचंय. बॉलने सीमारेषा गाठली आहे आणि बरेच वेळानंतर आमचे प्रेक्षक वर्ग झाले होते बोर, त्यांना हॅपी करणारा आलाय 4 चौकार. पुन्हा एकदा मॅच दिशेने 4 बॉल्स खेळ झालाय. टीमची धावसंख्या आता 10 पाहायला मिळाली. आता कुठेतरी धावांना इथे सुरुवात होताना पाहायला मिळते, परंतु ते तिथपर्यंत कंटिन्यू करतील तेही पाहायचंय. याही वेळेला त्याच पद्धतीचा शॉट आपल्याला पाहायला मिळाला. ज्या वेळेला मिनी हेलिकॉप्टर लँड करायचं होतं याही वेळेला तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला होता. ज्यावेळेला वाईटिस लॉंग ऑफला तो खेळाडू होता. यावेळेला चूक कोणती घडली नाही आणि ज्या वेळेला मागच्या बॉलवरती चूक घडली त्याच्यानंतर तो चौकार गेला. या वेळेला चुकला लगेच सुधारला, तिथे अडवलं गेलं बॉलला आणि फेकी केली गेली. त्याआधी दोन्ही बॅटरने आता एंड चेंज केला गेला. सिंगल आली. टीमची धावसंख्या पोहोचली ते म्हणजे 11 या आकड्यावरती आपल्याला टीमची धावसंख्या अद्यापर्यंत पाहायला मिळते. शेवटचा बॉल षटक क्रमांक 2 मध्ये बॉन ट्रॅक वरती रोहन.
रोहनचा हाई बॉल चांगला आलाय. त्याही वेळेला सचिनला माहिती होतं चांगल्या टप्प्यावरती हा बॉल आहे. एक सन्मान देणं फार गरजेचं होतं आणि शेवटच्या बॉलवरती सन्मान दिला. याही बॉलवरती सिंगल आली. षटक क्रमांक दुसरा बघता बघता संपुष्ट झालं आणि 2 षटकांची तुमची धावसंख्या 12 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 12 बॉलचा खेळ झालाय. 12 धावसंख्या धावकरती पाहायला मिळते विथ लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही आता 12 बॉलचा खेळ इथे आता बाकी असणार आहे. 12 बॉल मध्ये आता टीम पनवेल संघ कितपर्यंत आपली धावांची मजल इथे मारेल ना ते आपल्याला पाहायचंय. ज्या पद्धतीने या मैदानाचा विचार केला ना संपूर्ण दिवसभरामध्ये ॲव्हरेज स्कोरचा विचार केला तर मग 40 ते 45 पर्यंत आपल्याला पाहायला मिळाला आणि तिथपर्यंत पोहोचणं देखील आता गरजेचं असणार आहे. समोर संघ आपल्याला पाहायला मिळाला तर इन फॉर्म असणारा संघ टीम बांधरे. ज्या पद्धतीने चांगल्या पद्धतीची कामगिरी नवीन खेळाडू आपल्याला उभारताना येताना पाहायला मिळाली या संपूर्ण मानगाव टेनिस क्रिकेट पटलावरती. ज्यावेळेला मग अमित सारखा वेगवान गोलंदाज या टीम कडून मिळाला. रोहन सारखी गोलंदाजी चांगली करतोय आणि त्यानंतर मग आता किरण मालोरे आपल्याला सुद्धा चांगल्या दाटणीची कामगिरी करताना पाहायला मिळतो. एक अष्टपैलू खेळाडू ऑन ट्रॅक वरती किरण मालोरे टीम बांधारे संघाकडून सज्ज होईल. पहिला बॉल हाताळण्यासाठी षटक क्रमांक 3 मधील प्रारंभ होतोय. पहिला बॉल हा ट्रॅकर समोरच्या दिशेने कॅच तिथे ड्रॉप झाली आहे. अगदी रनिंग कॅच घेण्याचा प्रयत्न राहिला होता आणि तेव्हा जर विचार केला तर मग तिथे कॅच नाही पकडू शकले. सचिन म्हणजे पिंटू यांना पुन्हा एकदा तिथे संधी निर्माण झाली आणि त्याच्यानंतर मग एक सिंगल आता आपल्याला पाहायला मिळते. पहा सचिन आणि साहिलचा विचार केला ना तर कुठेतरी ते या दुपारच्या मॅच मध्ये थोडस स्ट्रगल करताना पाहायला मिळतात. धावा बॅट मधून अद्यापर्यंत तितक्याच चांगल्या पद्धतीने येत नाहीयेत. आता इथे आणावे लागतील. याही वेळेला समोरच्या दिशेने खेळाडू तिथे आहे. कॅच नंबर 3 ड्रॉप झाली आहे आणि बॉल सीमारेषा पार. आणखीन एक चौकार. थँक्यू. याही वेळेला पहा काय घडलंय तर या वेळेला एच अँड टेकन. या वेळेला आणखीन एखाद्या बॅटरला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. साहिल आता मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. धक्का क्रमांकाचा हा दुसरा बॅटिंग असणारा टीम पनवेलकर या संघाला. मी दोन्ही टीमचं लक्ष वेधतोय. एका साईड टीम मोक्ष 11 महाड आणि त्यांच्या विरुद्ध आपल्या टीम उनेगाव. दोन्ही कॅप्टन्स आपण मधल्या इनिंगच्या ब्रेक मध्ये इथे टॉस करिता प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. जिथे मान्यवरांच्या शुभ हाताने आपल्याला इथे टॉस करिता आपल्याला ते मान्यवर या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्याला लाभताना पाहायला मिळतील. पहा एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळणार. ज्या वेळेला फायटर चेट योगेश पेनकर आपल्याला या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळतील. राहुल सावंत असतील त्यांची संपूर्ण टीम आपल्याला आता या मॅच मध्ये मैदानामध्ये उतरताना पाहायला मिळेल. त्यांच्या विरुद्धमध्ये एक ग्रामीण गटातील उनेगाव संघ. तोही संघ सध्याच्या अंगामध्ये फॉर्मामध्ये आहे. एक चांगली दर्जाची मॅच आपल्याला याच्यानंतर पाहायला मिळेल. याही वेळेला हाफ ट्रॅकर होता. त्यावेळेला आडव्या बॅटनं खेळायचा निर्णय घेतला. स्कोर लेग रिजनला आपल्याला हा बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल आणि अगदी आल्याला आपल्याला सिंगलने अकाउंट इथे ओपन करताना पाहायला मिळतो. तो 4थ्या क्रमांकावरती आलेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो जयेश. यांच्या मधून एक सिंगल आले आणि टीमच्या धावसंख्येला जाऊन पोहोचवलं ते म्हणजे 18 या आकड्यावरती 18 रन ऑन अ स्कोर कार्ड.
याही वेळेला बॅटचीकडे घेतली पाठीमागच्या दिशेने बॅकअप चांगलं मिळालं. ज्या वेळेला शॉर्ट दरम्यानचा खेळाडू होते ना त्याच्या माध्यमातून बॅकअप चांगलं मिळालं आणि तब्बल टीम साठी 3 धावा इथे आता वाचवल्या गेल्या आणि बॉल अद्यापर्यंत विचार केला तर षटक क्रमांक 3 मधील 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा आणि अंतिमचा खेळ बॉल बाकी असणार अजूनही 4थं षटक इथे बाकी असणार आहे. अद्यापर्यंत विचार केलात ना तर फक्त 2 चौकारी या इनिंग मध्ये पाहायला मिळाल्या आणि त्या कारणाने टीमची धावची संख्या आपल्याला थांबताना पाहायला मिळते म्हणजे 19 या आकड्यावरती. याही वेळेला टप्पा पडल्यानंतर बराचसा बाहेर आणि गोपाळ सरांचा इशारा पुन्हा एकदा आपल्याला वाईट बॉलचा येताना पाहायला मिळतोय. आणखीन एक अतिरिक्त धाव आता एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये इथे जोडली जाईल. 20 धावा आपल्याला धाबुकवरती पाहायला मिळतात आणि शेवटचा बॉल षटक क्रमांक 3 मधील आपण पाहतोय. राईट मोड द विकेट ने हा पुढचा बॉल. याही वेळेला पहा एजंट टेकन 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक विकेट आपल्याला मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळते. धक्का क्रमांक अद्याप 36रा आता बॅटिंग करत असताना टीम आपण पाहतोय पनळकर या संघाला विकेटचं बदल. टीम मोक्ष 11 महाड आपण आपला देखील कॅप्टन आपण इथे लगेच जायचंय. 1 ओव्हर झाली मधल्या इनिंगच्या ब्रेक मध्ये आपण मग तुमचा टॉस आपण मान्यवरांच्या शुभ हाताने इथे आता बंद करणार आहोत. पहिल्या फेरीमधील ही शेवटची मॅच असणार आहे. महाड मोक्ष 11 महाड त्यांच्या विरुद्ध टीमला उनेगाव आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 14 आदळण्यासाठी आपल्याला निर्देश इथे पाहायला मिळतील. पहा आज मोक्ष 11 महाड म्हणजेच सन्माननीय प्रसादजी मांदेर साहेबांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये इथे खेळताना पाहायला मिळणार आहे. त्यांच्या विरुद्ध टीम उनेगाव हा संघ इथे दाखल होईल. षटक क्रमांक 4 ला प्रारंभ होते. पहिला बॉल वरती लॉप केलंय. एलिव्हेशन आहे. डिस्टन्स सुद्धा इथे गाठले. पहा 1 बाउन्सचा इशारा आपल्या इथे पाहायला मिळतो म्हणजे 1 बाउन्स सीमा पार जातानाचा हा चौकार. थँक्यू. अगदी पहिल्या बॉल वरती आता सचिन गडकरी यांचा प्रहार पाहायला मिळाला. पहिल्या बॉल वरती चौकारानंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर कार्ड वरती ती म्हणजे 24 आकड्यावरती 24 ऑन स्कोर कार्ड. पहिल्या बॉल वरती चौकार आलाय. आता स्लॉग ओव्हरचा षटक आहे. दुसऱ्या बॉल वरती देखील मोठा फटका येईल का ते पाहायचंय. हाही दुसरा बॉल चाबूक शॉट समोरच्या दिशेने आणि रनिंग कॅच ऑफ द डे. पहा काय कॅच पकडली आहे सचिनचा. आता पारीचा अंत होताना पाहायला मिळते. पिंडू बॅक टू दी टॅग आउट. त्यासाठी सन्माननीय विशालभाई टेंबे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅशबॅक इथे आमच्यापर्यंत जमा झालाय. पहा तो खेळाडू विचार केला तर मग अगदी लॉंग ऑनला होता आणि अगदी लॉंग ऑफ पर्यंत पोहोचला आणि धावत मध्ये ती रनिंग एक कॅच आपल्याला पाहायला मिळाली. कॅच पकडली गेली. सचिनचा आपल्याला खेळीचा अंत होताना पाहायला मिळाला आणि विचार केलात ना मग आपल्या टीमची धावसंख्या ही पाहायला थांबलेली 24 आकड्यावरती आपल्याला पाहतोय. आता नव्याने आता बॅटर आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. ऍट नंबर
6व्या क्रमांकावरती आपल्याला नरेश आता खेळपट्टीवरती पाहायला मिळते. त्याचबरोबर त्याच्या समोर आपल्याला अंकित पाहायला मिळतात. नितेशच्या खात्यामध्ये ही आता ही विकेट आली आहे, परंतु जर विचार केला ना तरी कॅच खऱ्या अर्थाने ज्या क्षेत्ररक्षकाने घेतली ना त्याच्या अकाउंट मध्ये जायला पाहिजे. ती कॅच पकडली ना एक वेगळ्या लेवलची ती कॅच होती. नरेश आता नव्याने आपल्याला दाखवताना पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल क्रमांक 3. याही वेळेला अगदी हाफ ट्रॅकर होता आणि त्याही वेळेला वॅकंट एरियामध्ये बॉल ट्रॅव्हल झाल्यानंतर थोडंसं खेळाडू मिस जजमेंट पाहायला मिळाले आणि अगदी 2 धावा आपल्याला इथे अर्जित करताना पाहायला मिळाला. पाहता स्लॉक ओव्हरचा षटक आहे. आता उर्वरित 3 बॉलचा फक्त खेळ बाकी असणार आहे. 3 बॉल मध्ये मग एका दुसरा मोठा पट केला तर कुठेतरी आता स्कोर कार्ड आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळेल. तसं काहीसं घडेल का ते आता आपल्याला पाहायचंय. दुपारच्या सत्रामध्ये चालू असेल मॅच. एका साईडला टीम बांधारे त्यांच्या विरुद्धमध्ये टीम पनलकर हा संघ येथे खेळण्यासाठी सज्ज झालाय. याही वेळेला टप्पा पडल्यानंतर आपल्याला वाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा येताना पाहायला मिळते. वाईट बॉलने आणखीन एक अतिरिक्त धाव जोडल्यानंतर टीमची धावसंख्या 27 आकड्यावरती पाहायला मिळते. ज्या वेळेला अमितने पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च केला होता, चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर रोहनने देखील चांगली गोलंदाजी केली. किरणने देखील अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी केली आणि आता नितेश हे आपल्याला बॉन्ड ट्रॅक वरती पाहायला मिळत आहेत. याही वारी वेळेला पुढे आले. बॉलला देखील पुढे पाठवायचं होतं. लॉंग ऑफला हा बॉल ट्रॅव्हल झाल्यानंतर एक धाव घेतली. दुहेरीचा प्रयत्न राहिलाय. दुहेरीच्या प्रयत्नामध्ये पंचांचं बोट आकाशाकडे म्हणजेच बॅटर आउट. OUT धावचीच्या सर्वांमध्ये आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर आता आणखीन एक आपल्याला बॅटर नॉन स्ट्राईक एंडला येताना पाहायला. टीमची धावसंख्या पाहतोय ती म्हणजे 28 आकड्यावरती. अद्यापर्यंत विचार केला तर मग 4 बॉलचा खेळ झाला. बॉल क्रमांक 5वा. याही वेळेला 5व्या बॉलवरती लॉप केलंय. टायमिंग प्रॉपर. बॉलला अक्षरशः फेकून दिलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅग्निफिकंट स्ट्रोक. 6. बॅटिंग साठी आले होते आणि नरेशने देखील षटकार लगावलाय. शेवटचा बॉल. टीमची धावसंख्या पाहतो 34 आकड्यावरती. 34. शेवटचा बॉल होता. याही वेळेला विचार केला तर मग आपल्याला कोलटप्प्याचा हा बॉल होता. त्यांना बाहेर मिळाला. एक धाव किती दुहेरीचा प्रयत्न राहिले तिथे नॉशा केला कोण नाहीये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. डायरेक्ट हिटचा प्रयत्न अक्षरशः आपल्याला इथे अंगलट येताना पाहायला मिळतो आणि आता विकेटचं पतन आपल्याला होता पाहायला मिळेल. एक धाव एक विकेट आणि षटक क्रमांक 14 संपुष्टात आल्यानंतर टीमची धावसंख्या सूरज करकरे या ठिकाणी उपस्थित आहे. त्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचंय. विशालभाई टेंबे यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचंय. नक्कीच आपल्या या कुणबी बांधवांचं नाव उज्ज्वल करतोय असा हा आपला महाड शहरामध्ये जाऊन सूरज. नक्कीच सांगायला आवडेल की आमच्या लोणेरेवाडी नवघर या गावातील हा खेळाडू कामानिमित्त त्या ठिकाणी महाडमध्ये गेला आणि तिकडे स्थायी झाला. नक्कीच आज आपल्या या परिसराशी नाता असलेला असा हा खेळाडू. टॉस घ्यायचा आहे.
आपण यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस करणार आहोत. पुणेगाव विपक्ष महाड आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय विशालभाई टेंबे यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाणार आहे. सूरज करकरे महाड संघाचे कर्णधार आम्हाला जॉईन झालेले आहेत. उणेगाव संघाचे कर्णधार यांना विनंती असेल की आपण सुद्धा लवकरात लवकर आम्हाला जॉईन करा. आपण टॉस करणार आहोत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं फार अपेक्षित असतं आणि महत्वाचं असतं. हा सामना 4 षटकांचा असेल. एका षटकाचा पॉवर प्लेचा खेळ असेल आणि अजूनही जर आपल्या मनामध्ये काही शंका असतील तर आपण आयोजन कमिटीशी संवाद साधा. हेड इज कॉल अँड इट इज टेल. तर महाड संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागल्यानंतर अर्थात सूरज आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. सूरज इथे खेळण्याचा किती अनुभव राहिलाय? मागच्या इथे खेळलो होतो तेव्हा मी फर्स्ट प्राइज मारला होता, त्यामुळे परत इथं खेळायचं होतं आम्हाला, त्यामुळे इथे एंट्री केली. आणि अर्थात संपूर्ण रायगडचा एक हिरो किंवा महाराष्ट्राचा हिरो आणि आपल्या सर्वांचा एक अभिमान योगेश पाहायला मिळेल. हो नक्कीच. ओके, तर योगेश आज खेळणार आहे. फार महत्वाची आनंदाची गोष्ट आहे. टॉस हारलात आपण. समोर योगेश पेंडकर, सूरज करकरे, एक बलाढ्य संघ. काय स्ट्रॅटजी असेल, कशा प्रकारे आपण हा सामना खेळण्याचा मनोदय असेल आपला? गेमच्या हिशोबाने आम्ही खेळणार. जरी समोर मोठे प्लेयर असले तरी पण आम्ही आमचा गेम दाखवणार. येस, हा आत्मविश्वास पाहिजे दोन्ही संघांना. आपण हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करूया. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय विशालभाई टेंबे यांच्या शुभ हस्ते टॉस झालाय. नाणेफेकीचा कौल हा महाड संघाच्या बाजूने लागल्यानंतर सर्वात प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते उणेगाव संघाला. सामना पुन्हा एकदा चालू असलेला सामना सुरू होतोय. आपण वळूया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये. धन्यवाद. वळूया आपण मैदानाकडे, जिथे जिंकण्यासाठी माझे गुणलेखक बंटी मला सांगत असताना मात्र 36 धावांची गरज. निर्धारित 4 षटकांचा हा सामना. अर्थात 9 धावांच्या सरासरीने इथे धावा जमवायच्या आहेत. तसं म्हटलं तर सोपं आव्हान. आणि याच दरम्यान सन्माननीय योगेश पेंडकर, संपूर्ण भारतामधील एक सुपरिचित असा स्टार खेळाडू योगेश पेंडकर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. आपल्या रायगड जिल्ह्यामधून खेळत असताना त्यानंतर डिंगडॉंग पुणे संघामध्ये एक कॅप्टन म्हणून त्यांनी महत्वाची भूमिका अदा केली आणि आज आपण ओपन लॉर्ड्स मध्ये त्यांना बऱ्याच वर्ष पाहिल्यानंतर ISPL मध्ये सुद्धा मुंबई या संघाचं नेतृत्व करताना ज्याला पाहिलं, आपल्या रायगडचा एक फायटर जेट म्हणून ज्याला ओळखलं जातं असा हा खेळाडू योगेश पेंडकर. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत योगेश. वळूया मित्रांनो सामन्याकडे. 36 धावांची गरज असली तरी साहिल गुडेकर मात्र इथे हार मानायला तयार नाहीये. पहिल्या 4 चेंडूमध्ये 1 गडी बाद त्याने केलाय आणि कोणत्याही प्रकारची धाव मात्र इथे खर्च केलेली नाहीये. व्हेरी वेल डन. पहिल्या 4 चेंडूमध्ये आणि याच दरम्यान योगेश पेंडकर फायटर जेट म्हणून ज्याला ओळखलं जातं, संबोधलं जातं आणि मी आताच म्हटलं होतं की ISPL या
सर्वात मोठ्या स्पर्धेमध्ये, भारतामधील सर्वात मोठी स्पर्धा, जिथे अमिताभ बच्चन आपल्याला पाहायला मिळाले, जिथे अक्षय कुमार आपल्याला पाहायला मिळाला, अनेक सेलिब्रिटी आपल्याला पाहायला मिळाले, तिथे आपल्या रायगड मधील आणि आपल्या माणगाव आणि महाड या पंचक्रोशी मधील किंवा या तालुक्यांमधील एक सेलिब्रिटी खेळाडू अर्थात योगेश पेंडकर याला सुद्धा आपण पाहिलं. खूप चांगला प्रवास आणि थक्क करणारा प्रवास राहिलाय तो अर्थात योगेशचा. कारण अंडरआर्म क्रिकेट खेळता खेळता योगेश मोठा झाला, त्यानंतर ओव्हरआर्म क्रिकेट आणि ग्रामीण खेळत असताना मग शहरी क्रिकेट, तालुका ऑफ, त्यानंतर ओपन लॉर्ड्स, ऑल इंडिया ओपन आणि आता बाजूला असलेल्याच बाटू कॉलेज जे आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, तिथेच त्यांचं शिक्षण झालं आणि तिथेच आपण पाहतोय याच भूमीवरती त्याने क्रिकेटचे धडे घेतलेत. मग ते मैदान कसंही असो, छोटी टुर्नामेंट असो, मोठी टुर्नामेंट असो, फक्त आपल्याला खेळायचं आहे. आणि ते खेळत असताना एक एक पाऊल पुढे जात असताना आज शिखरावरती जो पोहोचलाय तो अर्थात आपल्या सर्वांचा लाडका योगेश पेंडकर. मैदानाकडे आपण वळूया. पहिलं षटक इथे सुरू आहे आणि पहिल्या षटकाचा हा 5वा चेंडू आपण पाहतोय. पहिल्यांदाच इथे धावसंख्या आणि धावसंख्येला सुरुवात होते या चौकारानिशी. साहिल गुडेकर याने गोलंदाजीमध्ये कमाल केली होती, कारण पहिले 4 चेंडू त्याने निर्धाव टाकले होते. आता मात्र एक चौकार जरूर आलाय. अंतिम चेंडूवरती जर फलंदाजांना चकवण्यामध्ये यश आलं तर हे षटक मात्र त्याचं अप्रतिम असेल, यात तीळ मात्र शंका नाहीये. यावेळेस मात्र एक शॉट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू हवेत आणि शॉट मिड विकेटच्या दिशेने एक सोपा झेल. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला गडी इथे गारद होतोय. सुंदर षटक इथे हाताळलंय. फक्त 4 धावा इथे खर्च केले आणि 2 फलंदाजांना त्याने बाद केले. वरच्या 2 फलंदाजांना बाद करणं आणि त्याच वेळेस किफायती आणि कंजूस गोलंदाजी करणं हे फार महत्त्वाचं होतं गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी, कारण त्यांच्या फलंदाजांनी थोडंसं निराश केलं होतं. निर्धारित 4 षटकांमध्ये फक्त 36 धावांचं लक्ष त्याने उभारलं होतं आणि हे लक्ष अगदी सहजगत्या पार केले जाईल असा प्राथमिक अंदाज होता. परंतु साहिल गुडेकर मात्र इथे हार मानण्यास तयार नाहीये. आपली कला, आपले गुण आणि आपलं कौशल्य याच्या जोरावरती त्याने पहिलं षटक अगदी अप्रतिम हाताळलंय. दुसऱ्या षटकामध्ये आता मात्र इथे आमंत्रित केलंय ते गोलंदाज पिंटू याला. साहिल गुडेकर याने ज्याप्रमाणे गोलंदाजी केली त्याचप्रमाणे पिंटू याला सुद्धा गोलंदाजी करावी लागेल, कारण एक जरी षटक इथे महागडं ठरलं तर मात्र हा सामना त्यांच्या हातातून अगदी हळूहळू निसटत जाईल. आणि म्हणूनच प्रत्येक षटक अगदी अप्रतिम हाताळणं पिंटू बॉलिंग मारवरती आपण पाहतोय आणि स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आहे अमित. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती असलेला फलंदाज नितेश. पिंटूच्या चेंडूवरती आपण पाहतोय इथे पहिल्याच चेंडूवरती जोरदार आघात आणि प्रघात आपण म्हणूया. लॉंग ऑन सीमा रेषा बाहेर हा पहिला षटकार. अमितच्या बॅट मधून हा पहिला षटकार. या अगोदर एक चौकार सुद्धा आपण पाहिला होता, परंतु तो सनीच्या बॅट मधून आला होता. एकूण धावसंख्या झालेली आहे ती 10 धावा.
2 फलंदाज बाद. दुसरं षटक प्रगती पथावर. राईट आर्म ओव्हर द विकेट. उजव्या हातानं आणि पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी चालू आहे, सुरू आहे. पिंटूचं मात्र इथे चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. एक षटकार मारल्यानंतर दुसऱ्याच चेंडूवरती त्याच फलंदाजाला इथे त्याने कोंडीत पकडले. निर्धाव चेंडू. 10 धावा धावफलकावरती लागलेल्या असताना जिंकण्यासाठी एकूण धावसंख्येची जी गरज आहे ती म्हणजे 36 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका येणार का? काऊ कॉर्नरच्या दिशेने आपण पाहतोय अगदी सहजगत्या झेल टिपला गेलाय आणि पिंटूच्या खात्यामध्ये सुद्धा एक विकेट. मस्त नथुराम अंधेरे यांचं स्वागत प्रमोद करकरे यांनी करायचं. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानावरती अवतरित झालेला आहे. रोहन आणि नितेश याला मात्र आता एक मोठी भागीदारी रचावी लागेल. हळूहळू सिंगल आणि डबल, एकेरी आणि दुहेरी धावा घेऊन धावसंख्येमध्ये वाढ करावी लागेल. कारण अशाच प्रकारे जर मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये जर विकेट्स गमावल्या, आणखीन जर इथे 1-2 विकेट गेल्या तर मात्र हा सामना फलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा डोईजड जाऊ शकतो. पिंटूचा हा पुढील चेंडू अगदी अप्रतिम पाहायला मिळाला. ऑफस्टंपच्या बाहेर टप्पा घेतल्यानंतर थोडासा बाहेरच्या बाजूने कट झालाय. सरळ विकेट कीपर साहिल गुडेकरच्या हातामध्ये. तेरा चेंडू आणि 26 धावांची गरज. 13 चेंडू आणि 26 धावा. आता मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला इथे संघर्ष करावा लागेल. परंतु 2 ते 3 मोठे फटके जर या 13 चेंडूमध्ये आले तर मात्र हा सामना फलंदाजी करणारा संघ सहज जिंकू शकतो. परंतु यावेळेस मात्र पिंटू याची गोलंदाजी सुद्धा अगदी अप्रतिम होते. पहिल्याच चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर पिंटू यानं जे पुनरागमन केलेलं आहे, कमबॅक केलेलं आहे, नक्कीच वाखाणण्याजोगं. कारण अंतिम 5 चेंडूमध्ये त्याने फक्त 1 धाव खर्च केली आणि एका फलंदाजाला सुद्धा बाद केलंय. एकूण या षटकामध्ये 7 धावा खर्च करत 1 फलंदाज बाद त्याने केलाय. पहिल्या षटकामध्ये 4 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा. एकूण 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आता मात्र उर्वरित 12 चेंडू आणि 25 धावांची गरज असेल ती फलंदाजी करणाऱ्या संघाला. अर्थात भांद्रे संघाला आता मात्र इथे विचार करावा लागेल. कारण भांद्रे संघ थोडासा अडचणीत सापडलाय. सुरुवातीला आम्हाला सुद्धा आणि आपल्याला सुद्धा वाटलं असेल की अगदी सहजगत्या हा सामना फलंदाजी करणारा संघ जिंकेल. कारण सिमेंटची विकेट आहे, त्याचप्रमाणे खुलं मैदान आहे, त्याच वेळेस एका षटकाचा पॉवर प्लेचा खेळ सुद्धा होता आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला एवढे ॲडव्हान्टेज असून सुद्धा त्यांनी मात्र इथे निराश केलंय. हा सामना मात्र आपण पाहतोय गोलंदाजी करणाऱ्या संघाला जिंकता येईल अशी शक्यता इथे निर्माण झालेली आहे. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज. जर इथून गोलंदाजी करणाऱ्या संघानं 1 ते 2 गडी बाद केले, 1 ते 2 विकेट्स त्यांच्या नावावरती झाल्या तर मात्र हा सामना अगदी अडीतडीचा होणार. यावेळेस मात्र चेंडूला कट केलंय
आणि त्याच वेळेस चेंडूला उंची सुद्धा मिळाले. चेंडू गुडलेन स्पॉटवर टप्पा घेतल्यानंतर काहीसा बाहेरच्या बाजूने वळलाय आणि पहिला चेंडू इथे निर्धाव जातोय. 11 चेंडू आणि 25 धावांची गरज. आव्हान सोपं नक्कीच नाहीये, परंतु कठीण सुद्धा नाहीये, कारण टेनिस क्रिकेटमध्ये अशा प्रकारची आव्हानं सहजगत्या पेलली जातात. यावेळेस मात्र चेंडू हवेत आणि ज्या विकेटची इथे आवश्यकता होती, गरज होती गोलंदाजी करणाऱ्या संघाला, तो फलंदाज इथे बाद होतोय. आणखीन एक फलंदाज गारत. हा चौथा हादरा. तिसरं षटक घेऊन आलेला गोलंदाज अर्थात रबाडा या नावानं ज्याला ओळख मिळालेली आहे. पहिल्या 2 चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव त्याने खर्च केली नाही आणि एका फलंदाजाला इथे बाद केलंय. सुंदर गोलंदाजीचा नमुना त्याने सादर केलाय. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचांकडे दाद मागली जाते, परंतु आपण पाहतोय पॉपिंग क्रीकच्या आतमधून गेलेला हा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव येतोय. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3, एकही धाव, कोणत्याही प्रकारची धाव मात्र इथे घेतली गेली नाहीये आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला आता मात्र इथे कोंडीत पकडले गेले. जबरदस्त गोलंदाजी, वेल डन रबाडा. कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अगदी ऑस्टॅनिशिंग आणि आश्चर्यकारक अशी गोलंदाजी रबाडा याच्या माध्यमातून. पहिले 4ही चेंडू इथे निर्धाव गेलेत. एक विकेट सुद्धा त्याने आपल्या नावावरती गेले. चेंडूला कट करण्याची क्षमता आहे. चेंडूला कट केलं जाते सिमेंट विकेट वरती. मी बऱ्याच वेळा सांगत असतो, चेंडू कट करणं, चेंडूला फिरवणं सोपं नक्कीच नाहीये, परंतु जर आपल्यामध्ये कला असेल, आपल्यामध्ये जर ते आर्ट असेल, तर आपण नक्कीच चेंडू कट करू शकता. यावेळेस मात्र ऑफस्टंपच्या बाहेर जाऊन त्या चेंडूचा पाठलाग केलाय. चेंडूला पाठवलंय ते पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. थोडासा तिथला खेळाडू फंबल झाला आणि त्याचा फायदा मात्र या दोन्ही फलंदाजांनी उचललाय आणि अगदी सहजगत्या येथे 2 धावा पूर्ण केल्यात. या 2 धावेनेशी धावसंख्या वाढून पोहोचते, ती म्हणजे 13 धावा. परंतु अजूनही जिंकण्यासाठी फलंदाजी करणाऱ्या संघाला एक लांबचा पल्ला इथे गाठायचा आहे. आता मात्र हा सामना फलंदाजी करणाऱ्या संघासाठी सोपा राहिलेला नक्कीच नाहीये. 7 चेंडू शिल्लक. धावसंख्या झालेली आहे ती मात्र 13. पुन्हा एकदा रबाडाचा ऑफस्टंपच्या बाहेरील चेंडू. मगर यावेळेस मात्र पंचांनी आपले दोन्ही हात जमिनीला समांतर करून इशारा दर्शविलाय की इथे चेंडू वाईड असेल. प्रत्येक वाईड चेंडू हा वाईटच असतो, कारण आता इथे एक स्क्वेअर चेंडूवरती अवांतर धाव इथे मिळेल. या एका धावेने धावसंख्या वाढून पोहोचते, ती म्हणजे 14 धावा. जिंकण्यासाठी इथे संघर्ष करावाच लागेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर वाईड यॉर्कर करण्याचा प्रयास होता, मनोदय होता रबाडाचा, मगर ऑफस्टंपच्या खूप बाहेर भटकला गेलाय आणि त्याच कारणास्तव बॅक टू बॅक लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 वाईड चेंडू इथे पंचांनी घोषित केलेत. 15 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही जिंकण्यासाठी जवळजवळ 21 धावांची गरज. अजूनही 7 चेंडू शिल्लक आणि 21 धावांची गरज असताना रबाडा मात्र अगदी त्याचा जो विचार आहे तो म्हणजे ऑफस्टंपच्या बाहेर
फलंदाजाला कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळू द्यायचा नाहीये आणि त्याच टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना आपण त्याला पाहिलं आणि शेवटी फलंदाजाला एकाच धावेवरती समाधान मानावं लागलंय. एकही धाव घेतली नाही. हो, स्ट्राईक आपल्या हातामध्ये ठेवू इच्छित आहेत फलंदाज आणि त्याच कारणास्तव हा चेंडू सुद्धा निर्धाव. पंधरा धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि आता मात्र जिंकण्यासाठी उर्वरित 6 चेंडू आणि 21 धावांची गरज. सहा चेंडू आणि 21 धावा. सामना कुठे होता आणि सामना कुठे येऊन पोहोचलाय. सुरुवातीला मी सुद्धा म्हटलं होतं, आपल्याला सुद्धा वाटलं असेल की हा सामना अगदी सहज फलंदाजी करणारा संघ जिंकू शकतो, परंतु मैदानामध्ये होत्याचं नव्हतं, व्हायला वेळ लागत नाही आणि तसंच आपल्याला इथे पाहायला मिळालं. आता मात्र फलंदाजी करणारा संघ थोडासा अडचणीत सापडलाय. इथे मोठे फटके खेळावेच लागतील, अन्यथा हा सामना आपल्याला गमवावा लागेल. एक मानसिक दडपण फलंदाजी करणाऱ्या संघावरती असेल. कमीत कमी या 6 चेंडूमध्ये 3 मोठे फटके खेळावेच लागतील, अन्यथा स्पर्धेमधून इथे बाहेरचा रस्ता परतीचा मार्ग पकडावा लागेल. गोलंदाजी करणाऱ्या संघाचं आणि गोलंदाजांचं मी नक्कीच कौतुक करेन, कारण साहिल, पिंटू आणि रबाडा या तिन्ही गोलंदाजांनी अप्रतिम आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केलेली आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये फक्त 7 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये फक्त 4च धावा इथे गोलंदाजांनी खर्च केल्यात. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली, अर्थातच परफेक्ट लाईन अँड लेंथने गोलंदाजी केली तर काय होऊ शकतं, फलंदाजांना कशा प्रकारे खिंडीत पकडलं जाऊ शकतं याचं एक उत्तम उदाहरण इथे सेट केलंय ते गोलंदाजी करणाऱ्या संघानं. आता मात्र स्ट्रायकिंग एंडवरती असलेला फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती नितेश, गोलंदाजीच्या मार्गवरती जयेशचा हा चेंडू आपण पाहतोय लेग स्टंपच्या खूपच बाहेर आणि पंचांनी पुन्हा एकदा इथे स्वैर दर्शविलाय. अवंतरच्या स्वरूपात पुन्हा एकदा 1 धाव इथे मिळेल. आता मात्र 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. फलंदाजी करणाऱ्या संघाला जिंकण्यासाठी मी जसं म्हटलं की मोठे फटके खेळावेच लागतील, तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचा ऑप्शन नाहीये. यावेळेस मात्र एक मोठा फटका येणार का? येस इट इज. मोठा फटका आलाय पहिल्या चेंडूवरती. चेंडू आपण पाहतोय डीप मिडविकेट, सीमारेषा बाहेर, षटकार. पहिल्या चेंडूवरती इथे षटकार मारल्यानंतर आता मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाचा आत्मविश्वास इथे दुणावलाय. लेग स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा पॅड लाईन गोलंदाजी करण्याचा मानस जरूर आहे, परंतु वारंवार इथे लाईन अँड लेंथ मध्ये भटकत असताना गोलंदाज आपण पाहतोय. 1 चेंडू आणि 8 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्यात आणि आता मात्र जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. उर्वरित 5 चेंडू आणि 13 धावा. रंगतदार आणि रोमांचित करणारा हा सामना. यावेळेस मात्र ऑप्शनच्या बाहेर जाऊन मारण्याचा प्रयत्न जरूर केला. 1 धाव तर इथे मिळणार आहे. दुसऱ्या धावेसाठी सुद्धा फलंदाजाने इथे आगेकूच केले आणि तिसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट केले आणि चौथ्या धावेची सुद्धा तयारी. आणि आपण पाहतोय हळूहळू एकूण चेंडू मात्र सीमारेषा पार गेलाय आणि होत्याचं नव्हतं घडलंय. 6 धावांची गरज. ओके, सॉरी, 6 धावा इथे मिळतील. पंचांचा इशारा आलाय की 6 धावा. जिथे 1 धाव होती तिथे मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघानं 6 धावा खर्च केल्यात. कोणत्याही प्रकारची इथे गरज नव्हती अशा प्रकारे थ्रो करण्याची किंवा अशा प्रकारे फिल्डिंग करण्याची. अगदी शांत चित्तानं डोकं शांत ठेवून इथे आपल्याला क्षेत्ररक्षण करावं लागेल. गोलंदाजांनी पहिल्या 3 षटकामध्ये अप्रतिम
गोलंदाजी केली, मेहनत केली आणि त्या मेहनतीवरती आता मात्र पाणी फिरणार का? आता मात्र 7 धावांची गरज. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर. जयेश मात्र इथे थोडासा मानसिक दडपणाखाली आहे की काय, कारण कोणत्याही प्रकारचं मानसिक दडपण घेणं किंवा ते मानसिक दडपणाखाली खेळणं योग्य नाहीये. आज तुम्हाला तुमच्या संघासाठी खेळायचं आहे, तुमच्या गावासाठी खेळायचं आहे आणि आज तुम्हाला चांगली गोलंदाजी करून दाखवायची आहे. या आत्मविश्वासाने जर गोलंदाजी केलीत तरच हा सामना तुमच्या बाजूने झुकेल किंवा तुम्ही जिंकू शकता. अन्यथा हा सामना तुमच्या हातातून जाण्यासाठी वेळ मात्र लागणार नाहीये. जयेश पुन्हा एकदा जोरदार इथे प्रहार आणि हा सामना फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकलाय. भांदरे टीमचं मी मनपूर्वक अभिनंदन करतोय. शेवटी हा सामना त्यांच्या बाजूने गेलाय आणि जिंकलाय सुद्धा. मनपूर्वक तुमचं अभिनंदन. आहोत आणि योगेश पेंडकर याला मी विनंती करणार आहे. योगेश आम्हाला जॉईन करा.